श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। मला तुम्ही सांगा, तुम्हाला पण झेपत नाही ना? घेतलं कशाला अध्यक्ष? काय झालं? कशाला घेतलं? रात्री 12 12:30ला मी फोन लावतोय राव तुम्हाला, फोन सुद्धा उचलला ना तुम्ही। रातच्या 12:30ला फोन उचलावात का? मग मुक्त अध्यक्षाचं कामाचं आहे 24 तास सेवा म्हणून। तुम्ही प्रत्येक वेळेला भांडणं पहाटे 1 वाजता पहाटे 2 वाजता फोन करता आम्हाला। भांडणं झाली त्याला मी काय करणार? नाही, सगळ्या गावाने रात्रभर घोर घोर झोपायचं आणि आम्ही दोघांनी जागायचं काय रात्रभर? हो पण भांडणं लागले हाणाहाणी डोकं फोडाफोडी झाली। तुमच्या उमरीच्या 17 रात्रंदिवस भांडणं असते ती। डोकं फोडाफोडी झाली, लय हाणाहाणी झाली असती। कुणाची? कानावलं गेले माझ्या रात्री। पोलिस न्यायला येणार होती मला। 100% भांडणं तुमच्या काढीवनं पिटली असणार। तशी भांडणं पेटत नाही बरीचशी नाही, माझ्या वाढ नका तुम्ही। मग माझ्या वाढ नका। तिथं काल व्हायचं तिथं जत्रा आलती 100 लोक जेवायला, आणि तिथं सगळ्या मेंबरनी खेळ केलाय सगळा। काय झालं? तिथं नेलं मसोबाची अंडी, तिथली मसोबाची तिथली अंडी ठेवलेली तो मान इस्माल भाईला उचलायला। हो, या सगळ्या मेंबरनी 10-12 अंडी घरी नेली आणि इस्माल भाई माझ्या घरी आला। त्या सगळ्या मेंबरनी सांगितलं बाळासाहेबांनी नेली म्हणून। मेंबर आहे का नाही अशा ठिकाणी नेहमी घाण करायची, त्याला सवय आहे। आणि इस्माल भाई म्हणत होता माझ्या तिथल्या अंडी नेले तिथे। काय करू? इस्माईल भाईला आणि संजू मेंबरला बोलू, व्यवस्थित बसू आणि अंड्यांचा विषय मिटवून। अरे बसून मिटवून ह्याने खेळ केला ह्यो माणसाने। ए बाळू उठ, गद्दारांच्या दारात बसू नकोस। कुणाला म्हणताय गद्दार तुम्ही? रामभाऊ नीट बोला जा। कळतं काय तुम्हाला? गद्दारी केली तुझ्या बाबतीत? काय झालं? गद्दारी केली तुझ्या बाबतीत? नाही, आम्ही काय तुम्हाला राजकारणी वाटलो का गद्दारी करायला? राजकारणी परवडली त्यांना। बहुतेक संजू मेंबरच्या ऐवजी ह्यांना अंडी न्यायची असतील म्हणून रागाला गेले। अरे अंडीच्या पोल्ट्री तुम्हाला कोंडून ठेवीन आणि अंडी गोळा करायला लावीन रात्रभर। माझा नाद करायचा नाही। सगळे मेंबरने नेली अंडी। तू तक्रार घेऊन आला वय अंडी मटण गपचूप खाणाऱ्या माणसांकडे? नाही ह्यांच्यात नाही त्या म्हणजे अहो डायरेक्ट नाव घेऊन बोला की हिंमत असेल तर। बलबीर पाटील आणि सुभाषराव गपचूप जाते हॉटेल मध्ये ढाब्यांवर पार्ट्या करते, आपल्याला गंडावतात, कामापुरतं आपल्याला हातात धरते ती। काय खोटं बोलताय रामभाऊ? बघा सुभाषराव, धांदार खोटं बोलायला लागला रामभाऊ। काल घरीच आहे दिवसभर, आम्ही कधी जेवाय गेलोय? घरी काल दिवसभर काय अंडी घालत होता काय? दोघं अंडी उभावली काय? आता घरी काय कामाला असते का आमची प्रपंचात? अहो घरीच आहे दिवसभर। तुम्हाला कोणी असलं खोटं सांगितलं? कोणी सांगितलं? त्या ढाब्यावाला माझा मित्र आहे, त्याचा फोन आलता, रामभाऊ तुम्ही नाही दिसला सुभाषराव पाटलांबर, बाळू नाही दिसला, आम्हाला काय माहित नाही काय? तुम्ही गपचूप जेवला म्हणजे काय आमचं काय सर्कल नाही काय? नेटवर्क नाही का? अरे परदेशात जरी भारतातला माणूस जेवला ना मला पहिला फोन येतो, रामभाऊ तुमच्या ह्या परभणीचा माणूस दिसला, जालन्याचा माणूस दिसला। नाही दिवसभर घरी होता, जेव्हा गेला कधी? ती विषय मला आत्ता आठवला। आता आठवलं काय झालं? नाही आता ती लक्षात आलं, ती पाटलांच्या मेहुणीचा काल वाढदिवस झाला हाँगकाँगला। पाटील काय म्हणले की जरी हाँगकाँगला असले तरी आपण पार्टी करायची, आणि तिने 10,000 रुपये पाठवून दिलं होतं आम्हाला। मग काय झालं? आम्ही पाटील आलो रामभाऊंच्या दारात, भांडणातून ह्यांचं तुंबळ काहीतरी शाब्दिक युद्ध चाललं होतं। आणि मग मी तुमच्याकडे आलो तर तुम्ही गवताला गेलेला कळलं आम्हाला। अरे अण्णांची माझी केव्हा भांडणं झाली? अण्णाजी 1.5 किलो मटण खाऊन जी झोपलं, रातच्या 12लाच उठलं, केव्हा भांडण झालं? घरा आवाज येत होता की घरामधून?
नाही मला सांगा त्यांची मेहुणी हाँगकाँगला आहे ती तुम्हाला कसं ऐकलं? हाँगकाँगलाच आहे की. आणि पाटलाची मेहुणी काय ना आपली मेहुणी काय म्हणून म्हणलं चला. भाऊ ह्या बलभीम पाटलाच्या परस्पर तांट्या बलभीम पाटलाच्या मेहुणीवर लाईन मारतो. चुकीचं काहीतरी बोल नका. व्हिडिओ कॉलवर बोलतो. माझी आबरू घालवू नका बाळासाहेब तुम्ही. माझी आबरू काय पण चुकीचं बोलून. सुभाषराव मला तुम्ही सांगा पाटलाची मेहुणी काय ना आपली मेहुणी काय सगळ्याची मेहुणी काय? मेहुणी फक्त बलभीम पाटलाची आहे, तुमची नाही हे लक्षात ठेवा. जाईल हे जबर निघून. वाईट नजर बघितलं का नाही डोळे बाहेर काढील सुभाषराव तुम्ही गप्पावर आहे भाऊ. काय का तुम्ही अहो तुम्हाला काय समज होतं माझ्या मेहुणीवर वाईट नजर काय पण कसं सांगता. एक शब्द बोल नका. काय खोटं बोलतो काय? पाटील काय पण चुकी सांग जाऊ नका बाळासाहेब तुम्ही. व्हिडिओ कॉलवर कसा करत होता? असं कसं व्हिडिओ कॉलवर? आमच्या पाहुण्यांना लावला होता. सुभाषराव मी तुम्हाला दूध समजित होतो. खडा निघाला तुम्ही मिठाचा खडा. रामभाऊ ह्या माणसाला घेऊन जा. ह्या माणसाला घरी घेऊन जा. बाळासाहेब खोटं बोलत नाही. पाटील एक शब्द बोल नका. मी विश्लेषण करतो. बाळो तुझं चुकतंय. काय काय गोष्टी खऱ्या असतात ते बोलायचे नसतात. तप होतो असा किती तप करून घेतो. व्हिडिओ कॉलवर असा करतो हा. असा माणूस. आणि ऐका साहेब, माणूस आहे रावजी. एक बरोबर आहे त्याचं. तुमची मिली बघत आहे. सुभाषरावलाच कसं नेलं जेवायला आणि सुभाषराव तुम्हाला कसं नेलं आम्हाला गडवून. मेहुणीला म्हणायचं असेल आम्ही दोघं चालले बरं का व्हिडिओ कॉलवर. मेहुणी तुमच्यासारखीच जेवाय नेलं ना मी. एवढा आरोप करते तू कुठं? एवढा आरोप अरे आम्हाला काय जेवण मिळत नाही का? अरे माझ्या बाळूला तुम्ही फसवून गेला मला फसवून गेला म्हणजे आम्हाला काय जेवण मिळणार? आता त्याच हॉटेलमध्ये जाणार बाळाला मरस्तवर जेवण घालणार. सुभाषराव मी तुम्हाला विश्वासानं जीव घातले राव. एक शब्द कोणी बोलायचं नाही. एक शब्द चुकीचं आहे का नाही असं आरोप करणं? तुम्ही दोघं अशा नाही. मला माहिती आहे तुमची काय कुवत आहे ती. बाळ्या अरे लोकांच्या चहा नाश्त्यासाठी सकाळी सकाळी आलाय वय. ज्या माणसाने आपल्या जेवणाला टाळलं त्यांच्या दारात थांबायचं नाही. अरे असली माणसं लाज वाटले पाहिजे. पाटलाच्या बिवणीवर लपड करतोय. रामभाऊ ह्या माणसाला सांगा तुम्ही. सुवर्णवहिनी ह्या माणसाचे चालता वर्षा काय? सत्याचा आवाज दाबू नका. बसून मिटवो देतो बाळ्याला ढाब्यावर जेवाय घालतो. चल तुम्ही काय राव ह्या माणसाचं ऐकता? हे दारोडे काही नाही. दारोडे त्याच ऐकत बसलाय बे. अहो ती माणूस घाणी माणसं बरी. तुम्ही तरी कुठल्या चालीच आहे? तुम्ही ह्याच्यात माळ्याचं काय मी काय केलं? अहो सुभाषराव मी तुम्हाला आबरं दूध समजलं होतं. तुम्ही मिठाचा खडा निघालाय. माझ्या मेहुनीवर डोळे घालायला लागला तुम्ही. अहो पाटील गैरसमज आहे. मला गैरसमज आहे. तुम्हाला माझ्या मेहुनीचा हाँगकाँगचा फोन नंबर कसा काय मिळाला? फोन नंबर नाही तुमच्या मोबाईलवर त्यांचा फोन आला. तुम्ही वॉशरूमला गेला होता म्हणून व्हिडिओ कॉल उचलला मग मी. मला आता परत 5,000 रुपये वर्षाला पाठवून देतात. यावेळेस 10,000 रुपये कसं काय पाठवलं? माझ्या मेहुनीवर वाईट नाही झालं तुम्ही चॅटिंग करताय. चला घरी घरी चला. बाय काय सांगतो तुम्ही? काय सांगताय? चला घरी घरी चला. माणसं ओळखाय शिक बाळ्या. अजून बी सांगतो तुला. पण मला एक कळलं ना भाऊ. मला जेवाय नाही नेलं त्यांनी पण माझ्यापेक्षा तुझीच अक्कल लय झाली. ए बाळ्या तुला नेलं नाही ते नाही मला बी नेलं नाही त्याच्यामुळे माझी आग झाली. पण आता सुट्टी नाही. त्याच हॉटेलमध्ये जायचं भरपूर खायचं. पण मला नको ना. मला माझे काम आहेत. मला नको राहणार. तू आता काय खाल्ले? मी घरी चान भात खाल्लाय. मी बी नाश्ता केलाय फुल. आता काय करू? रानातलं थोडंसं काम करू किरकोळ आणि लगेच जेवाय जाऊ. अरे पण मला जेवायचंच नाही तर का नाही राहणार? तिथनं हेडे उकाल करायचं हॉटेलमधनं. का खातोय म्हणायचं आम्ही. तुझा तू कर की हेडे उकाल. आपल्या दोघाला टाळय. आपण दोघांनी झिसका दाखवू. पण माझ्या ध्यानात पण नाही मला टाळ्याला. नाही माझं नाही. इथं जाळा जाळा होतोय माझ्या. तुझा तू ढाब्यावर जाऊन हेडे कॉल कर की माझ्या का माग लागला? तसं नाही. दाखवायचं त्यांना हम बी कुछ कम नाही. आता रानात गुराढोरागत दोघं काम करू आणि जेवाय जाऊ उपाशी पोटाने. डोरागत रानात काम करायचंय माझ्या का तुझ्या? माझ्या. मग तुझा तू जाऊन वेळ मिळस तर तुझ्या. माझ्या नको. माझ्या नको बाबा. चल इज्जतीचा प्रश्न आहे बाळू. चल कोणाची इज्जत आहे? चल. तुला नाही नाही मला बी नाही. पण माझ्या का माग चल तुझ्या मग कुणाच्या लागू? का ग बसलाय तुम्ही आता? चेअरमन संजू का ग बसलाय? बोला की. आता बसलोय. का ग बसला म्हणल्यावर काय सांगू? बोलताय तुम्ही करताय बडा बडा ऐकतोय तुमचं. सरपंच तुम्ही मान तुम्हाला देतोय. तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं. बघितलं ना आता काय हातात घेतलंय? लिंबू. आता कोणाच्या दुधात पिळून त्याचं दही करायचंय ती त्याचं त्यालाच माहिती. सरपंच दही कोणाचं करू द्या
किंवा लोणी कोणाचं काढू द्या, हा. सरपंच कोण आहे? मी कोणाच्या पार्टीचा आहे? आपल्या बस झालं, तुम्हाला दुसरं काय पाहिजे? सरपंच तुम्ही आमचं नाव बाकीचा आम्ही कोणाच्या वाती लावू द्या, इजवू द्या, तुम्हाला काय घेणं देणं आहे तुमच्या सरपंच? नादानीचा सगळा गोळ झालाय. एक काम करा, राजीनामा द्या त्या पार्टीचा, आमचा आम्ही बघतो कोणाला सरपंच करायची. त्या दिवशी बघितलं का काय बाळासाहेबाचं सासर ह्यांनी केला कार्यक्रम, पण कुऱ्हाड घेऊन जे आलं अंगावच आलं माझ्या. तुमच्या अंगावाले हा. चेअरमन तुम्हाला काय म्हणलं का ती? काहीच नाही. मग ताणली दुश्मन ताणली आपली. रामभाऊला ताणला, सुभाषरावला ताणला, आता ताणू दे ना. आणि आणि हो का, सरपंच मी काय चांगल्यासाठी केलं. एका आईबाईचं संसार वाचत रट्टा वाचलं. अरे गावगाडा राहिला तुमचा बाजूला, इथं सरपंचाचा खून झाला असता. सरपंच बोकणारे कुत्रे आतापर्यंत चावलेत का? नाही ना. बरं आम्ही दोघं असल्या तुमच्या अंगाला आतापर्यंत हात लावलाय कोणी? असंच झालंय मग बरं ठिकाणी. हीच असंच झालंय ना, हीच आम्ही थोडं मागं सरू का? बघायचं का तुम्हाला अरे मजा? भांडण तिसऱ्याची आणि चौथ्याचाच मर्डर झालाय. यायलंय माणूस काय बऱ्याच वेळा झाला का? चेअरमन आणि सरपंच, मी कसं आहे दुर्गाताईला बहीण मानतो. बर भलं तिथं आजी नका का माना ना, मला काय घेणं आहे त्याचं. बहिणीसाठी जीव तुटला म्हणून आबांना बोलवून घेतलं. बरोबर. नाही, बरोबर आहे. 4 दिवसाला माहेरात पळत होती ती, बरं केलं. हा म्हणजे हो का, मी कोणाची जिरावली? रामभाऊची होय, खरं की आणि सुभाषराव. माणूस ते चांगला आहे हो बाळासाहेब. विषय काय आहे, ह्या बाकीच्यांमुळे फसरलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. बाळ आहे दोन. बरं हाय का, खालच्या कुंभारवाड्याचा फोन हा. आलता, पाण्याचा काय तर प्रॉब्लेम झाला त्यांचा. करून देते. चला लगेच. जबो कुंभाराच्या जायचं. बर चला चला. वयस्कर म्हणून ऐकून घेतो, काय पण आरोप करायचा नाही पाटील. माझ्या तळपायच्या मस्तकाने गेली. झालं काय? सांगा, वय झाल्यावर एवढं कुठं डोक्यावर पडल्यासारखं करतात? माझं वय झालं. मग काय? माझं वय झालं संजू शेठ. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, म्हणून हा बलबीर पाटील शांत आहे. अहो ह्यांनी काय केलं तुम्ही जर ऐकलं नाही, तुमच्या सुद्धा तळपायच्या मस्तकाला जाईल. सांगा सांगा. अहो काय सांगा चांगल्या सरपंच. नजरेचा माणूस नाही. सरपंच चांगल्या नजरेचं नाही म्हणजे? तुम्ही चांगल्या नजरेचा नाही अध्यक्ष. तंटामुक्त अभियानाचं पारितोषिक किती मिळवून दिलं गावाला मी? दोन. आणि माझ्यावर नाही तसला आरोप करता म्हातारा. काय तसला आरोप करताय? पाटील कुणाचं बी ऐकू ना करावं, हलक्या कानाचं नाही व्हायचं. अहो माझ्या हाँगकाँगच्या मेहुणीला सारखं मोबाईलवर रोलते ते, माझ्या मेहुणीच्या सोंडेवर डोळा यांचा. हे काय असं? डोक्यावर पडलं. अध्यक्ष न्याय मागायचा कुणाकडे राव? ह्या अहो, अध्यक्ष हेच बघा तुम्ही, लय घाण झालेलं नाही आहे. पाटील तसा माणूस नाही राव. चेअरमन मी खोटं बोललो, बाळासाहेब खोटं बोलले का? आता आजी वय आहे. गैरसमज झाला यांचा. बरं रामभाऊच्या समोर बोलले आणखी बाळासाहेब. चेअरमन काय झालंय आमच्या सासऱ्यासारखं ही डोक्यावर पडल्यासारखं करायला लागलं, बडबडायला लागलं. चांगल्या माणसाला डोक्यावर पडले म्हणतात. चांगलं आहे बाई, असला आरोप करतोय. या, या, हा? या. जा. हे का मी तुम्हाला सांगतोय, सरपंच पार्टी समोर माझी आबरू खाऊ नका, मी सांगतोय तुम्हाला. या हा. आपल्या घाणीवर पांघरून घालायचं कोणी शिकवलं जास्त बोलायचं नाही. घाण उघडी ती. पाटील हा? तोंड समजून बोलायचं, मी अहो, सांगतो किती तुम्हाला. तरी झाकून ठेवलं ना, वास सुटल्याशिवाय राहत नाही. अ, आलं का लक्षात? मला नका तर तोंडाने हा? सांगू. अहो, तुम्हाला घरला नेणे सुद्धा लायकीचं नाही, आणि गावाने तुम्ही ह्याला तळता मुक्त अध्यक्ष केले. वाईट नजरचा माणूस. चला. लय वेगळाच कार्यक्रम दिसतोय बरं का ह्यो. नाही वेगळा कार्यक्रम कुठला तवा संजू शेठ? ही अध्यक्ष भारी माणूस आहे हो, लय चांगला माणूस. बर. पण ह्या असा पुढ्यात कसं काय संजू नाही नाही शक्यताच नाही. अहो त्यांनी कितीतरी तंट मिटवलेत. मग काय मन खुटी का? काय द्राक्षेचा वेल कडू लिंबावर हो, गेला, हो, हो. कडू काय झाला संगतीमुळे. म्हणजे ही संगत कुणाची? रामभाऊ. अहो, टोळीचा मोरक्या आहे तो, कॅप्टन आहे संघाचा आहे हो. हा? अरे हो माणूस तसा नव्हता, पण बाळाने इकडे नी चल तिकडे, तिकडे नी चल तिकडे. अरे ह्याला वाईट लागला, वाईट नाद लावला. आईला होय राव. म्हणजे सगळ्याच ते मेन आहे म्हणायचा. कॅप्टन, बॉस कॅप्टन, कॅप्टन कॅप्टन. आईला संजू आणि शेठ. हो का, हा. मी जरी वाईट वागत असलो, हा. म्हणजे जनते संघ वाईट वागतो. तुमच्या दोघा संघ आहे का? नाही नाही ती हाय का? चांगले. नाही नाही महिलांचा लय सन्मान करायचा. हा. हा? मग आता सुभाषरावला का बोला ना तुम्ही? धाव का नाही गेला त्यांच्या अंगावर? ओ सरपंच, पाटलाची मेहुणी कुठं राहती? हाँगकाँगला मिटावलंच पाहिजे तुम्ही. आल्या का ती भारतात आज तिथं घरी जाऊन मिटावलं असतं. मग हाँगकाँगला जायला देतं का पैसे? घ्यायचं त्यांच्याकडून जायचं. आल्या का कोणी सांगितलंय वरपड कराय? चला. करून करून वागला. आणि देवपूजेला लागलाय. चला. अरे माझ्या काय आंगळेला तेव्हा घरी तवा. वरा पटपट. बाळो तू काम करतो पण मला भूक लागल्यागत झालं. लागली का भूक तुला? लागली ना का मला जाऊ घरी जेऊ हे दे. बघ, भूक लागली तर तू 4 रोट्या जास्त खाशील. काय पाहिजे ते माग ना.
त्या लपडेखोर माणसांना व्हिडिओ कॉल करायचा म्हणा हो का काय काय खातो त्यांनी जे खाल्लं नसेल ना भारतात जे मिळत नसेल ते बनवायला हो. काम कर पटकन चल थोडं राहिले बाळू एवढं टाव का थोडा व्हायला का वड कामानी कोण मेलेलं दिसलंय का 8 दिवसाचं खाया काढून घेतलंय माझ्या अरे, मुलाला. कामानी कोण मेलेलं ऐकलंय का आजपर्यंत तू म्हणतोय तू काम कामाचा गुरु आहे. मी मोबाईल मी थांब की 2 सेटिंगचा फोन येतं लावू दे कोणाच्या साठी लपड्यात का अरे लपड्याचं नाही कारखानदारीचा विषय चाललाय कोणाची कारखानदारी हा चेअरमन साहेब शेतकरी मरायला लागला काम करून चेअरमॅनला फोन लाव म्हणा हे तर शेतकरी मरायला लागला काम करून ए चेअरमॅन चेअरमन साहेब आता आवाज ऐकलेला माझ्या बाळूचा आहे हाडाचा शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल त्यांच्या उसाला दर मिळत नसेल तर आम्ही दोघं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आमच्या आंदोलनाची काय वेळ आणता कष्ट करणारी माणसं आहे आम्ही बर गेटकेला ऊस पाहिजेच वय माझा मग 10,000 टन परवडत असलं तर घ्या नाही तर मला फोन करू नका आय एम सॉरी 1.5 फुटाव कांडी उगावली ह्याच्या वावरात कसं काय घ्या शेपाला चेअरमन कसा काय शेपाला तारात कापत होतो वड तू वड पटकीनं जायचं आपल्याला बाळो ही सगळं तुझ्यासाठी झालंय चेअरमनला मी का भांडू तुझ्यासाठी भांडू जर मी त्यांना भांडलो नसतो मला तर स्वतः- उसाला चेअरमन तू तिकडे मारा तिकडे लागली का नाही भाऊ? मला खाऊन दे पहिले हा, घरी चल जाऊन. चल पटकी मी नाही उचल ही वड अरे, उचल, मी चल. उचलू. आणि मी आहे की तुला धरू लागल कुठं हात लावलाय तो नको मला आता श्वासाना अरे हात ते गेला आणि शिपूट राहिलं उचल नाही हो, मला आता तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान उठ चल सदैव सैनिका पुढेच जायचे न मागून तू कधी फिरायचे मी थोडस धरू लागतो ना तुला मी तुला वाऱ्यावर सोडाय मोकळाय काय उचल चल बाळ चल 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 र चल सोने चल भूक लागली ना उरक बाय झालं एवढंच नको तोडू आता हा, उचल अरे धरकी उचल की अरे जेवला होता का नाही रातचं होय रे मला पहिले डाब्याव जेवाय घाल गाडी आता मला सकाळ धरणं नुसता म्हणतोय डाब्याव पहिले जेवायचं वजन टाकलं की लगेच जायचं हातपाय तोंड धुवायचं हा आणि गाया धुता हातपाय तोंड धुवणं बी होईल तुझं म्हणजे? 2-3 गाया धुवू लगेच मी तवर पैशा पाण्याची व्यवस्था करतो घरात लगेच जातो कोटी रुपये लागायचे तो जेवायला अरे व्यवस्था करतो पाहिजे अरे घरच्या कपाटात दे तोंड बिंड धुतो ना लगेच तू इकडं गाया धुता आंघोळ म्हणलं तरी कर आणि लगेच आल्या हालायचं. का राव आता काय याचं मधनं कुठनं तो व्हायचं काढलं या अरे बाळू का बिंदू व्हायचा अरे भूक लागली पाहिजे का नाही तुला मला काय कळलं तुझं अरे माझ्यासाठी ना जीव तो चिरलंय माझं सगळ्याला का तिथं बिस्लरीने पाणी प्यायचं बिस्लरीने हात धुवायचा आणि त्याचा व्हिडिओ कॉल त्या नालायकांना करायचा हा आपलं काम लय वेगळं असतं बाळू आपण दिलं नाही एखाद्याला अंगावली कपडे सुद्धा काढून देतो नको कपडे काढून जेवाय घाल फक्त तुला जेवाय बी घालणार पान बी चारणार आणि आईश बी करायची भरपूर आपण आईस नको करायला जीव फक्त अरे जेवण म्हणजे आईश की काय ठेवायचं ना हॉटेलमध्ये त्याला म्हणायचं आण सगळं पदार्थ काय असतील नसतील ती आपण काय बिकार लागून गेलोय पण ह्या नालायकांना हिसका दाखवायचा अरे आम्हाला ठेवून जाताय काय आमची नाचक्की करताय काय अरे बाळू म्हणजे कोण समजता तुम्ही अरे तो असाच म्हणतो चांगल्या हातेला आज- देतो म्हणतो आणि ज्याचा गाड्याचा पाय मोडला त्या हातेला पैसे घालतो आलं की घर काय त्याला वेळ लागतोय रे नीट बस चटके जेवायचं अरे थांब की गाडी तरी लाव दे की कामावर लक्ष दे की जेवायचंच पडलंय तुला हो गोरं लागली वरडायला बाळू वज खाली घे आणि पटकीने गाया धुवून घे उतर वेळ नाही आपल्याला भूक लागली आयो कामापेक्षा जास्त खायचं हा कामापेक्षा जास्त खाय गाया धुवून घे मी तोंडावर पाणी मारून आले आता तू व्हायचं कशाला काढलं डाब्याहून पण गाया धुवणे गुरांना खाया आणणे हे पुण्याचं काम आहे त्यांना हिसका दाखवायचा आहे बिस्लरीपासून सगळं प्यायचं मी गाय तू पुण्य कमावतो तू काय करतो अरे तुला पुण्य मिळलं म्हणजे मला मिळल्यासारखं चल तसं पूर्ण राजा आलो मी ए बाळो गुरं धुवून झाली का रे उरक लवकर जायचंय पटकीनं आता 1000 रुपये होतं 100च कसं काय
शिमा ए शिमा ए शिमा हेडफोन आले. आला का कानातनं मोबाईल मधनं बाहेर निघा. सारखं हेडफोन कानात टाकायचं आणि परपंचाकडे दुर्लक्ष करायचं. दिसतोय का हेडफोन? बरं बोला काय झालं? ह्याच्यामध्ये 1000 रुपये होतं. 100च राहिल्यात. 900 कुठे? मला काय माहिती. आला का तुला नाही माहिती? तू गृहलक्ष्मी ना घरची, तुला नाही माहिती मग गावाला माहिती आहे होय. आता किशात मी कशाला पैसे बघते? माझं काम आहे कपडे धुवायचं फक्त. आई शपथ शिमा इतकी तू खोटं बोलते ना, अक्षरशः माझ्या डोक्यात जाऊ नका. हे बघ ऐका, माझ्यावर आरोप करताय का? खोटं बोलते का म्हणजे? आरोप नाही, सारखंच होत आहे असं. दोन्हीच्या नावाखाली पाण्यात वाहून गेला असत्याल, मला माहीत नाही. आता माझी सून नसल्यामुळं मी तुला बोलतोय. सून देखता काय गोष्टी बोलता बी येत नाही शिमा. परपंचावर लक्ष दे बार. अहो मी घेतलेच नाहीत. उलट जेव्हा लागल तेव्हा मीच दिले ते. माझं काय अडलंय? ह्या शेअर होतं कुठं बैठे सगळे नीट बघायचं आणि मग नावं घ्यायची. आयला गेलं पैसे कुठं? घरातनं दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या, मी काय करायचं? आता मला तर काय माहिती. चोऱ्या? हा कुठं झाली चोरी? घरात इंटरनॅशनल पुढाऱ्याच्या खिशातनं. आता कुणी घेततात पैसे ही नाही म्हणती, कुणाव नाव घ्यावं. नेमकं काय झाले जावं? अण्णा माझ्या खिशात 1000 रुपये होते. 100 रुपये राहिल्यात. घेतला असतील कुणी? गाव तर घरात घुसलं ना. आयला एवढा किरकोळ कारणानं कालवा लावला तुम्ही, मग मला विचारायचं नाही वय? हा तू घेतल्यात काय? नाही नाही मी नाहीत घेतलं. म्हणजे आपल्या घरासाठीच खरं असल्या तर काय झालं माहितीये का भाऊ, अण्णांच्या तोंडाला कसलीच चव नव्हती. आणि मग अण्णा म्हणले काहीतरी मटण बिटन खाऊ वाटलंय. आणि 1000 रुपये होतं. 100 रुपये म्हणलं सगळंच मोकळा करा नको. मी 100 तसं ठेवलं प्रामाणिकपणे. आणि 900 रुपयाचं 1.5 किलो मटण आणलं काय काय आज, ऐका ना. पण सांगत जा रे. अरे कोरोनाच्या काळात तर अण्णांनी करोडो रुपयाचं मटण खाल्लं. अण्णा रोजच उठल्या उठल्या म्हणायचं माझ्या जरा तोंडाला चवच नाही. मटण आणलं की लगेच म्हणायचं हा लागती चव. काय करणार? तुला पण बोललो नसतो, पण बाका बाका आठवड्यात माझी पेन्शनच ओसून टाकताय. मला कुठं खर्च हा प्रश्न पडायचा पेन्शनचा. इथं आठवडाभर पुराणा. कशी राहील पेन्शन? पेन्शन 45,000, खर्च 1.5 लाख. मीच कर्ज बाजार होत चाललोय. आयला अण्णा पाहुणे रावळे त्यामुळे काय बोलता बी आहे ना शिमा. त्यांना बोलायला गेलं की तू त्यांच्या बाजूवरती, मी तुला रागवाय गेलं की माघारी बोलाय. मी आता दोघांना काय बोललंच भाऊ माझ्यावर चाळ आणताय. एक सांगू का तुम्हाला, जे काय कालवा करायचा ना ते घरात करत जा बरं का. नाहीतर काय. सगळी लोक टकामका बघतात. तमाशाचं दनी जग. गण्या माझं घर आहे, मी बोलणार, मोठ्याने बोलणार. तुम्हाला काय करायचं? दुनिया काय मला खायला घालते का? माझ्या खिशातले पैसे गेलात. लय पैशाची अडचण असेल ना, तन काय करू नका. मी सरपंचाला संजू मेंबरला उसनं पैसे द्यायला होतो तुम्हाला. अरे हाय नाही तेवढी घालवा माझी. आता ना भिका मागायचा का? गाव म्हणल अक्षरशः रामभाऊच्या घरावर उपासमारीची वेळ आली. हिंडतोय. लय बेकार झाली. पेन्शन झालं देतो ना मी त्यांचं. घराची बेकार झाली. ह्या कालव्यामुळे तर मी ना माहेराला लावलं नको म्हणलं थांबू. ए गण्या परस्पर जर उद्योग केला ना, मला विचारल्याशिवाय स्वतःला लावायचं नाही. आणि काय म्हणला? आईची आठवण आली म्हणून गेली. आईची बी आठवण आली. आणि भाऊ तुमचा बी दिले तापट स्वभाव झालाय. तुम्ही पाठपासून वारडा सुरुवात करताय रात्री झोपेपर्यंत. चांगलं का नाही? अण्णा गोरता माझ्या आणू नको. इधर शिमा धर. अण्णा हात जोडतो. कुणाला ह्याच्या त्याच्या पैसे हात पसरू नका. राहिलेले माझे घालवू नका. शिमा आय एम सॉरी. भाऊनीच्या भरात तुला लय बोललो. बापासाठी तुला बोलणं खावं लागलं. तू बघ विचार कर. आपलं कोण जवळचं कोण विचार कर. मला कळलं तीच नशीब. स्वभावच लय तापट जावाय बापूचा. ह्याला बी सांगायचं कळलं नाही का? अगं काकी तू अशी का बोलती मला? हा अगं अण्णांचं तोड किती पडलं होतं बघ बरं. अण्णा तुम्ही सांग काकीला, आज तुम्हाला मटण आणलं तर कसं वाटतंय? तोंडाला चव येते. हे बघ जसं आज माझी आली ना, उद्या त्याला सांग हाडका हाडकं जरा जास्त दे म्हणून. अवा अण्णा आता काल पैसे घेतलं भाऊच्या खिशातलं, आता उद्या कोणाच्या खिशातलं चोरू? करतो व्यवस्था मी त्याची. होय हो. मग उद्या बी काय टाळ्या वेळे देऊ नका ना, व्यवस्था करू नका. हे 5 किलो बासुंदी घेऊन येणार आहेत कुठनं तरी. कोण? भाऊ? हा बासुंदी? हो. बासुंदी. बासुंदी तर बासुंदी आपल्याला आवडती बासुंदी. तेवढं काय एवढं आहे म्हणजे लगेच परवा दिवशी लावा नियोजन परत मटणाचं नाही तर माशाचं. मी खवळा खाती घरी.
तुला काय नुसतं खवळाच खायचाय तुझ्या आडनं आम्हाला निदान खायला तरी मिळतंय ना स्वभावच आहे. चला म्हटलं सगळी मिळून तोडो का आणू जावाय बापूचा स्वभावच तसलाय तू नको डोक्यात देऊ तसंच आहे ती ऐका पाटील खरं काय सुभाषराव पाटील तुम्हाला का नाही गावाचा तंटामुक्ती अध्यक्ष करून चुकले कुणाच्या घराला नेण्याच्या लायकीचं नाव ना तुम्ही त्या दारुड्याचं काय ऐकता तुम्ही बाळासाहेबाचं दारू प्यालाय म्हणून बाळासाहेब खरा बोललाय दारू न पिता बोलला असता तर तो खोटा बोलला असता काय तुम्ही राव एवढे आपले घनिष्ठ मैत्रीण असा आरोप करताय तुम्ही मला सांगा माझ्या मेहुणीचा वाढदिवस आहे मला माहित नाही तुम्हाला कसं काय माहित आहे तुम्ही मागच्या वर्षी वाटलं तर तुमच्या घरी चला आपण तुमच्या मेहुणीला व्हिडिओ कॉल करून खरं खोटं करू सुभाषराव म्हणजे माझ्या घरी जायचं व्हिडिओ कॉल करायचा आणि माझ्या मोबाईलवर माझ्या मेहुणीला बघायचं हा काहीतरी आरोप करू नका तुम्ही पाटील तुम्ही खरंच आहे तुम्ही सोडाव माझा सगळं वाईट झालं तुमचा मग तुमचं आती झाल्या सगळी माती झाली कसं तुम्ही इलाव का बरं का आमिर या पाप्याला उज्याला गाणाला आपल्यात घ्यायचं नाही बरं का आता अजिबात ना लय पाडायची एक नंबरची लापाड आहे मला माहिती आहे. अरे लोका गणा साधी चॉकलेट घेतलं देत नाही आता लय स्वार्थी झालाय लय बदललाय का ना आलं लक्षात आणि उद्या बीजेपी आहे ना पार्टीला अजिबात घ्यायचं ना त्या दिवशी आली पैसे दिले का तू काय करतो माहितीये का आमिर माझ्या पैसे त्यांचं सांगतो आणि ते आले की त्यांना गोड बोलतो तुझा असं या काय संबंध कधी बोललो गोड कधी बोललो गोड म्हणजे ही बरं आहे म्हणजे आमच्याच पैशाच बिस्किट खाऊन आम्हालाच बोला तुमच्या पैशाचे वय मग कोणाचं आहे मी असं 5 रुपये दिले का मी सांगतो हिला का छोटे 5 रुपये दिलेत म्हणतो तो तर लय वाढला का मग आमिर मी जायला घरी आता बिस्किट खाऊन जातात की जातील घेऊन आता कायला का आम्ही का 2च खाल्लेत लागा आमचं खाल्लेलं काढतो का लगेच दर बाबा तुझं खा नको आम्हाला कायला का या गावात घरी एक असं नाही कोणाच्या घरला जाऊन कळा नाही गेले माणसं घरला आणायचे म्हणजे पाटील एवढं काय तंतन करतात ज्याला मित्र समजाव तीच कुत्र व्हायला लागले कोण आता काय सांगायचंय नाव घ्यायची सुद्धा लाज वाटते त्या माणसाची मला अहो तुम्ही राव गावचं पोलीस पाटील आहे तुम्हीच एवढं तंतन करताय काय झालं नक्की आम्हाला तंतन करू नाही तर काय करू मी अहो पाटील पण काय झालं माणूस घरला नेला म्हणे हे मला भोगायची वेळ आली अहो पण कोण पाटील ते तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव त्याने काय केलं काय केलं आणि काय करायचं राहिलं माझ्या घराची इज्जत करतोय बाहेर कोण अध्यक्ष हा अध्यक्ष काय केलं त्यांनी माझ्या मेहुणीला फोन करतोय व्हिडिओ कॉल करतोय गुलू बोलतोय तिचा वाढदिवस कधी आहे ती पार्टी कधी देणार आहे पार्टीला किती पैसे देणार आहे ही सगळी माहिती त्या बाबाला आहे तर सहज विचारलं असेल असं कोणी विचारत नाही होता बाळासाहेबांना सांगितलंय मला आणि बाळासाहेब कधी खोटा बोलतच नाही पाटील अध्यक्ष सारखा माणूस अख्या गावात आहे का मला सांगा देव माणूस आहे राव देव माणूस राक्षस पण राक्षस बघ आता हाय काय जेबल आड बघितलं का छोटे काय म्हणते तू देव माणूस आहे का ती अध्यक्ष देव माणूस म्हणतोय बाई मग तुला माहित नाही का अरे कितीला का ते लपडीखोर माणूस आहे माझी मला माहिती आहे अध्यक्ष लई लपडी तुला माहितीये का काय नदीला जातं हेडफोन टाकतं आणि गुलू 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 व्हिडिओ कॉलवर बोलतो काय सांग व्हिडिओ कॉलवर हो अयो खरं म्हणतोय छोटे तुला काय लागा सांगायचंय तुला सांगू का त्या बाळकाची भांडणं मी मिटावतोय बर आणि राहिली सैली अध्यक्षाची भांडणं काकीला काहीतरी गोड बोलून अध्यक्ष चांगला आहे असं सांगून त्यांच्या घरची भांडणं मी मिटावतोय आणि एकदा पाटलाची पण मिटावली अरे मला असं काय वाटतंय माहिती का या अध्यक्ष सुभाषराव आहे का मी आहे हीच कळाना मग तू तंटा मिटावतोय मग काय तर पाटील राव तुम्ही म्हणताय आणि छोटे म्हणतोय राव अवघड आहे राव मग तुमची तू सुभाषरावची बाजू घ्यायला का त्याने काय तुला खाऊ पिऊ घातलं का पोसलाय पहिलवानाने मला काय माहित गावात काय दिसतंय का कसलं आधी त्याची स्तुती करायला लागला स्तुती पाठक सुभाषरावचा मग आता काय वाटतं माहिती का अध्यक्ष राजीनामा देणार बघतो आता देवात पाहिजे असं लपडे खरं त्यांचा मग त्या अध्यक्ष असतो काय पुढे आता तू हो तर पुढे नाही सगळी पाटील लय तापू नका लय तापू नका नाही तर काय जाचल बिचल वरती मी तापणारा माणूस नाही पण मला तापवलं गेलंय काय सोड मला तू काय म्हणते तापू नका पाटील तापलं पाहिजे तर मी व्हिडिओ कॉल करते म्हणले व्हिडिओ कॉल केलाय भेटा गेले त्याला कळते ती तुला कळत नाही व्हिडिओ कॉल केला तू मला करतो काय करायचं ती करतो पाटील लय भूक लागली का तुला जाऊ दे 5 किलो 2 मिनिट वाळू एक काम कर उतर आता इथं कशाला सावरली आज चल सांगितलं जीव दिला का पडली पोटात माझं तर काय कमी पडली का बस तिथं ए स्टार्टर दे काहीतरी चल बस स्टार्टर नको मला जेवाय घाल चल बाळू
तवर तिथं आला, चक्कर पडली, काय झालं? बस तिथं, चल बाळा तिथं बस, जा जा इकडं, इथं मागं कुठे चाललाय? बस तिथं. त्या कुठे बापू कुठे? बापूचं वडापावाला कुठे बापू? त्याचं पोरगा आहे की तुझा, बस तिथं, तिथं बस. बंद करीन एका मिनिटात. गुड बाय ना तू. मुख्यमंत्र्याला फोडलाय नाही तर. गुड बाय ना तू, जा तिथं. काय बाबल्या? काय नाही भाऊ. 1000 रुपये आहेत का? अहो भाऊ पहिलेच उदावीचं तुम्ही देणार पैसे. ए बाबल्या, पैशाचं टोमणं कोणाला देतो? आहेत का फक्त विचारलं, नसला तर दे ना विषय सोडून. आता काय देऊ? काय द्यायचं ते आता सांगतो. तुझ्या बापाला निरोप दे, रामभाऊ आलते. तुझ्या बापाकडेच माझं फिरत्यात लाख रुपये. लग्नात मी मदत केली ती, असं विचारू नाही धमकीनं. कोणी काय बघितलं काय झालं माझा अपमान व्हायला. एक काम कर, नसू दे पैसे, नको देऊ. 2 वडापाव दे. मिरच्या आहेत का? आहेत की. तळलेल्या आहेत का कच्च्या आहेत? तुम्हाला कशा पाहिजेत? मला कच्च्या पाहिजेत. बर. तो जर म्हणला का नाही तळलेल्या मिरच्या पाहिजेत, कच्च्याच आहेत म्हणायचं. गॅस संपला म्हणायचं. वडापाव तयार करून ठेवलं म्हणायचं. जेवढं सांगेल तेवढंच कर. पाटकीनं देऊन 2 वडापाव. बर बर देत. लागलं तर अजून घेईन. हा, आणि लवकर पाटकीनं. ए जुलता पूल, ए डुल्या, खाकी कोणासाठी मागवलं? खा पाटकीनं. अरे ढाब्यावर चल म्हणलं, ढाब्यावर इथून हे आणलं इथं वडापाव खायला. आता कुठं निघालोय? ढाब्यावर चालू आहे ना. तुझ्यासाठी जीव तुटतोय. चक्कर आली, पोटात काय नाही, सकाळपासून मरणाचं काम केलंय. तिथे जीव की आपण दोघं पण राहावं. अरे बाळू, जास्तवर चक्कर आली, पडला गाडीवनं, माझ्या होईल. खा, तसं करू नये. स्टार्टरही हान हान हान. हो मिरच्या बेत. त्याला मी विचारलं मिरची कुठली, तो मला लवंगी मिरची कोल्हापूरची. हान हा तिला ढाब्याव जायचं हे झाल्यावर. मिरची खा, मिरची खा पाटकीनं. व्हेरी गुड. हन कसं काय? वडा भारी, मिरची भारी. काळे मिरचीला का? अयो पाणी पिकी. तळी ना तळी पेल्यामुळे तुला कळा नाही. त्याला डबल तडका लावू म्हणले. पाणी पी, पी पाणी. अरे मागाने पाणी पास. पाणी कमी पडत देऊ नको. हन मिरचीला इथे काढे राबो. आखरी झालं तुझं. आम्ही काय खात नाही. काय झालं मला? तुला जिकडला का ना? तुझ्या देखता खातो. मग तिसरी वड्याला तर हातच लावला. हक हा ना, प्यायल्यामुळे तुला कळा नाही. मूर्ख आहे काय? पाणी पिकी. ए शनिया, पाणी प्यावं लागतं मिरची तिखट लागल्यावर. मी अजून पिलू का? हॅट्रिक केली, 3 मिरच्या हांड्या. पे गुड बाय. हा ना, पाणी काही का आणायचोय? मागू की अजून? ए बाबल्या, अजून 2 लिटरचा जार आणून ठेव. जग खा 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 खा. चढव मिरच्या 2. अरे भाऊ 2 जग पाणी पिलू नका. आता काय पोटाची जागा नाही माझ्या. अरे मिरच्या तरी संपव की. आता काय करू? नको मला नको. काय त्याला होतं? मला काय काय होतंय मला? लय पाणी पिलं रा भाऊ. काय झालं मला? आज नको ढाब्यावर जेवायला. आता ओझ्या ए बाबाटा शब्द आहे. लय पाणी पिलो राव. मिरची तिकडे रा भाऊ. ए तुझ्या बापाने असली वडापावला मिरची तिकडे. चल उठ उठ. खाऊ नको जास्त. तिथं काय खाणार मग? चल लवकर. पाणी दे. पाणी दे की मारते. अरे पाणी नुसतं खाल्ल्यावर तू काय तिथं जेवणार बाळू? माझा जीव तुटतो तुझा. नको पाणी पिऊ लागा. परत तू म्हणशील की रामभाऊनी पाणी पाजलं, जेवाय वडापावले खायला घातला.
माझ्या विला का मला घरी सोड झोपतो जाऊन बाबा. ए जेवाय चल पहिलं मुकाड्याने पोटात जागा नाही ना भाऊ माझ्या 3 लिटर पाणी पिलो. राजा भूक लागली ना तुला परत नाही, माझ्या नाही. विल आता नाही परत तू म्हणशील रामभाऊनी मला जेवाय घातलं नाही माझ्या विल गावभर करशील परत. उद्या सकाळी 7 वाजता तुझ्या दाराव हजरे टाक टाक वाजाव तू. उद्या आज उद्या- नाही. उद्या काय बापाचं गटोळ आज आपली ताकद संपली पोटात. माझी आहे ना ताकद शब्द माझे शब्द तोंडले भाजे राबोय. चल चल पटकीन चल. वडापाववाल्या केस करणारे इतकी तिखट मिरची तुझ्या बापाने ठेवली रे. तुझं तोंड आलंय तुझं. चल पोरं हसायला लागली शाळेत लय पर शाळेत ए हसू नका बाळूला. चल चल पटकन ढाब्याव फोन केला मी त्याला ले ऑर्डर सांगितल्या ढाब्यावाल्याला. मला घरी सोड मला झोपू दे. हे बघ आजचा दिवस गेला की मी तुला कुठेही उद्या नेणार नाही. मी तुला उद्या जेवण देणार नाही. इतका नारड्यापर्यंत पाणी आले परत माझ्या नावाने बोंबलू नको. उद्या कळलं का? उद्या उद्या नाही उद्या नाही मी मोकळा नाही उद्या. पळ घरी माझ्या येऊ देऊ नको. ए खात्यावर मांडून ठेव. लय बाजीराव कर नको. 1000 रुपये तुझ्याकडे नाहीत नालायक. राम राम बाळासाहेब. अरे भाऊ कुठे रामभाऊ हाय की घरात? काय लय त्रास होतोय. काय तरी म्हणले होते काय तुम्हाला केला का फोन? दवाखान्यात म्हटलं जाऊन येऊ दाखवून. बर काय त्याला आजच्या दवाखान्यात ना शेंडे डॉक्टर कोण त्यांच्याबरोबर चाललाय तुम्ही? दवाखान्यात ना आणतो की त्याला टायमावर आलाय तुम्ही. खावा ना मित्र आहे माझा म्हटलं येणार असू द्या. नाही नाही त्यासाठी नाही. त्यांचा दवाखाना झाला ना हा माघारी या. का जेवाय या जेवाय. काय येगाय भेटे काय 5 किलो बासुंदी. काय बोलताय? हा आभासून तिथे लय आवडते मला अण्णा. कोणतरी त्यांचं जोडीदार आहे 2 आणि तुम्ही. आपलं हक्काचा आपण दोघं चौघच खाऊ की. माझे आणि मी घरी पण माझ्या बायकोला नेल थोडी जाताना अण्णा या, बासुंदी. या येतो त्याला दवाखान्यात आणतो हा ना. दाखवून शेंडे डॉक्टर कडून. लवकर या माघारी. लगेच आलो. हा. अरे भाई अरे भाऊ अरे कुठे गेले रे भाऊ? अरे भाऊ अरे भाऊ पिशव्यान मोठीन भरून नाही सगळं. घरात सोनं चांदी पैसे असतात. अक्कल आहे का? हे राबा सोनं चांदी तसलं तिकडं फेकून दे. हे माझा हक्काचं घर आहे म्हणून मी घेणार काय पण. बरं, भूक बरं. लागली मला खाल्लं हक्काचं घर आहे ना. एकटं एवढी भांडी घासून टाक. भांडी घास की एवढी. विसरू नको माझ्यामुळे तुझं लग्न जमलंय. मी अण्णाच्या खोटं बोललो अण्णाच्या पाया पडलो नाही तर पोरगी सुद्धा तुला कोणी देत नव्हतं. पोरगीच मला बोलली होती अण्णाचं नको पदाक सांगू मला. चल चल. काय झालं तुला? ही थोडंसं जाळजाळ होतंय म्हणलं न्यावं तुला गाडी उतर बिनकामाचं माझ्या ताप करतोय. ए अंगावी नको. एक सीताफळ घेतलं अतर. काय की इष्टेत नाही घेतली. सीताफळ पण घेतलंय का? माझ्या बायकोला पाहिजे. अजून काही फ्रीज मधलं घेतो का? चल दमून कमून दम लागा रे. घाल चप्पल. चल ए दाबानी. अरे दुसराच उद्योग करशील. लिंबाव घालतो का? जवळचा माणूस म्हणलं बोलाव तर तू काय माझा हात पाय मोडतो का? चल पटकिनी आपण डॉक्टर तपासले की जेवाय जाऊ घरी पटकिनी. भुका लागली रे बाबा. डॉक्टर ह्याला तापसावं. डॉक्टर ह्याला तापसा. किरकोळ इन्फेक्शन दुखतंय का? हा दुखतंय. हे घशात दुखतंय. ताप पण आलाय. हा छातीत पण जरा जळजळ होती. अरे तुझं सगळ्याच दुखतंय चांगलं आहे तरी काय? उलटी झाली का? नाही आल्यासारखं होतंय. सर्दी ताप कप किरकोळ आहे. उठा. जगल काय? जगणार की गोळ्या औषध खाऊ द्या बरं वाटेल लगेच. काय एवढं तर
म्हणजे एकंदरीत काळजीचं काही कारण नाही. काहीच कारण नाही. अहो आचार बाचार काय पण खातही शिर्डीगत आवलात काय शिक पिटलं की शेव उचल, भजी उचल, वडापाव उचल. डॉक्टर होऊ नको. डॉक्टरांशी मी सल्ला मसलं चाललाय ना माझा. म्हणजे नेमकं काय कप झालाय. कप झालाय त्याच्यामुळे ताप आलाय तुम्हाला, दुसरं काही नाही. डॉक्टर मला कप व्हायलाच नाही पाहिजे. माहितीसाठी सांगतो, परवाच माझ्या बायकोने इतका सुंदर चहा केला, मी कपासहित पचावला, कप सुद्धा गिळला. बघितलं किती आडानीच गोळा अजून हे. अरे कप म्हणजे छातीत सर्दी झाली तुझ्या. खोकला खोकला. मला माहित आहे की, म्हणजे मी तो कप पचावतो, तो हा कप किरकोळ आहे माझ्यासाठी. रात्री तर अमेरिकेच्या डॉक्टरांना मी फोन केला, जरा मला त्रास होतोय, येऊ का निघू का अमेरिकेला. डॉक्टर काय म्हणले, येऊ शकता पण तुमच्या इथले कोण फॅमिली डॉक्टर असतील तर. म्हणलं मग शेंड्या डॉक्टर आमच्या घरातला माणूस म्हणून आलो. ह्याला नको म्हणलं तर अमेरिकेच्या डॉक्टरचं सांगतोय. हे तर काय झाले की सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या घेते ती सगळी आणि अमेरिका. खोटं बोलायला जाऊ नको. अमेरिकेचे डॉक्टरच म्हणतात सरकारी औषध पण चांगले असतात, ते इथल्या डॉक्टरला बोलतात आणि मग माझा उपचार होतो. तुला अमेरिकेत लायकीच्या करतोय. तसा मला अमेरिकेच्या डॉक्टरांचा मेसेज आलाय. काय कोणती औषधी घ्यावी, कोणती घेऊ नये. पण ह्याचा लय आग्रह मला. अरे नको म्हणलं तरी एमटीव बसवून आणले. लय काळजी करतो. आग्रह करू नाही तर काय करू, काय करू. अहो माणूस मला कधी गचकल ह्याची गॅरंटी नाही. ह्याच्याकडे माझं 60,000 रुपये अडकल्यात. हे मेले बिले तर ते गाण्या रुपया द्यायचा. नीट करा. डॉक्टरांना पुढे तरी खरं बोल की, इंजेक्शन द्यायला लावी ना तुला. खोटं बोलल्यावर 60,000 पचू द्यायचा. मग माझं पैसे दे, माझं पैसे दे. 60 रुपये द्यायचं राहिले तर 60,000 किती शून्य वाढवतो. होय रे, 4 शून्य वाढवतो डायरेक्ट दाचकीनं. तुम्ही त्याला खोब्यात इंजेक्शन द्या. इंजेक्शनचं काय संबंध. अरे भाव वाटतंय काय खूपचा तुम्ही. डॉक्टर होऊ नका तू. तुमचं रोजच चालणार आहे. औषध घ्या, खावा गपचूप. आणि एखाद्या रेबीचं टाकला इंजेक्शन त्याला देऊ देऊ. या इकडं. रेबीच्या इंजेक्शनची तुला गरज आहे. डॉक्टर पुढे आबरू घालू बोला. अंगावर नको. चला डॉक्टर येतो. थँक्यू डॉक्टर. चल 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 चल. काय करू. पाटकी डॉक्टर आहे माझ्यापासून सांगितले जेवाय घाला रामभाऊला, गोळ्या खाऊन दडपून झोपू द्या. आपण सांगत दोघं जेव 2-2 घास खाऊ आणि लगेच दडपून झोप आणि दिवसभर उठूच नको. चल. कुठे जेवतो, कुठे जेव, कुठे जेव. कुठं म्हणजे आपल्या घरी. आपल्या मग तुझ्या घरी जेऊ की आपण 2-2 घास खाऊ आणि तुला झोपावतो हातरून टाकून आणि माझा मी घरी जातो. बाळू स्वयंपाकच केला नाही केला. मी आजारी असल्यामुळे घर धास्तावलं, चिंताग्रस्त झालं, टेन्शन घेतलं घरच्याने. मग तिथं मी 15-20 मिनिटं थांबतो, वहिनीला 2-4 भाकऱ्या करायला लावतो आणि जेव की सांगत आपण. तिची नाही मानसिकता स्वयंपाक करायची. नाही म्हणली 2 दिवस तरी मी स्वयंपाकाला हातच लावत नसते. आता जवळ तुम्ही बरं होत नाही तर मी स्वयंपाकाला हात लावणार नाही. म्हणजे वहिनीने पळाला कुकूवर पुसून टाकलं होय. मी काय मिळू आहे कुकू पुसायला. अरे भाऊ मी वहिनीच्या पाया पडतो, वहिनीला सांगतो 2-4 भाकरी करा, सांडग्याचं कालवण करा. तुला जेवाय घातल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही रामभाऊ. माझी मानसिकता झाल्याशिवाय मी स्वयंपाक करत म्हणू शकत नाही बायकोला. तू माझ्या डोक्याला ताप देऊ नको. असं कर, निघतो. अरे रामभाऊ तुला असा कसा उपल्याने सोडून जाऊ का. मी तुला घरी सोडतो, मला तू जेवाय घाल नको. नाही तर एक काम कर, तुला माझ्या घरी चल, तुला जेवाय घालतो. माझ्या बायकोला सांगतो पिठलं भाकरी कर. रामभाऊचं घरदार उपाशी असताना बारकं तोंड केलेलं असताना मला तुझ्या घरी कसं जेव वाटेल. मग मी माझ्याच घरी तुला नेणार सवय. मग तुला सोडून तरी जातो गेला का मला. माझं मी चालतो. शतपावली होती मला वहिनी खवाय त्याला गाणं खवळेल असा कसा वाटत सोडला. तुला खवळल्या मी त्यांना खवळेन की. वा रे वा. म्हणजे तू ठरवलंच काय मला तुझ्या घरापर्यंत पोचून द्यायचं नाही. अरे बाळो नको काळजी करू राजा, मी चांगला आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं, 2 दिवस विश्रांती घेतली की मी ओके होतोय. मी 2 दिवसांत तुझ्या घरी येतो बेसन भाकरी खायला. पळ, परवा आलोच मी. अरे उद्यापर्यंत माझ्या घरापर्यंत फिरकू नको, घराकडेच फे येऊ नको. छाती कापली तरी छाती तूच निघते रामभाऊ. कात्र्यान तुका डॉक्टर कोण आता छाती फाडतो मी बी. पण आता आपण नीट हो आधी मग छात्या फाडू. चल मी घरी जाऊ माझ्या. तू तुझ्या घरी मागे सुद्धा बघ नको, मागे सुद्धा बघ नको, डायरेक्ट तुझ्या घरी जा. नीट जा बाळो. सीमा काय हो? कवर वाट बघता.
जावाय बापू या लय वेळ लागणार आहे. आपण असं करायचं तांबे तांबे पिऊ बासुंदी. अण्णा डोक्यावर पडलाय काय का जातानी भाऊ ठेम ना ठेम मुजून गेलं या आणि खडूनी मार्किंग केलंय की कुठपर्यंत हाय बासुंदीचं मापती. अजिबात हात लावाय नको. रामुनाला लिहू द्या आणि मग उठू दान का सगळी मिळून. किती वेळ वाट बघायची पण. अण्णा तसं नाही शेवट लिडर आहे ती. हा आधी सेनापती जेवल्यानंतर मग सेना जेवणार. सेनापती का राजा आहेत घरचे. हो तू सेनापती असं काकी मी लय हुशार आहे. बरं मी काय म्हणतोय काकी आणि अण्णा तुम्हालाही सांगतो ह्या बारीला माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. भाऊ संघ तुम्ही आज अजिबात सुद्धा पैंज लावायचे नाही. मागच्या बारीला काकी ह्यांनी भाऊ बरं बासुंदी प्यायची पैंज लावली. भाऊनी ह्यांच्या बरोबरीने बासुंदी पिलं. भाऊला अक्षरशः 2 दिवस जुलाब होत होत. मला झालं काय आवा अण्णा तुमचा कोटा केवढा भाऊचा कोटा केवढा. हा कवापासूनची सवय आहे आम्हाला. आमचा घराणाच तसा आहे. अण्णा व्यायाम करतात कळलं का. कोण त्यांना खाल्लेलं सगळं पचतं. व्यायामाचं शरीर आहे माझं. ए काकी तू काय भाऊला कमी समजली होय. हा तसं नाही म्हणत मी. तसं नाही भाऊचं सुद्धा 6 पॅक आहे इथं. अण्णा ड्रायशॉप पण बायशॉप बघितला का तुम्ही. कुठं निघल्यात. कुठं जागा मिळेल तिथून कुठं बी खाजवीन तिथं. काय राव अण्णा बोलताय तुम्ही खाजवीन तिथं. हा भाऊसारखा दरार आहे का. आणि तुम्ही आज जर पैज लावले ना भाऊ संघ बासुंदीची 100% तुम्ही अण्णा हरणार. कारण मागच्या बऱ्याला काय झालं माहिती का आधीच भाऊ 2 लिटर तुमच्यापैकी एक्स्ट्रा बासुंदी पिलं होतं आणि परत ती तुमच्या बरं आणि जुपी केली. त्यामुळं काम सगळं गंडलं. तुला बघायचा का माझा दम. कुणाला तांब्या नको. तुमचा दम बघा गेलं म्हणजे आम्हाला बॉम्ब लावं लागन. आमचं सगळं प्यायलं तुम्ही तुमचा दम काय ते दाखवा. थांबा ते आल्याशिवाय कुणी हात लावायचा नाही बासुंदीला. आताच सांगते बरं का. तेवढ्या बाबतीत आता अनेक वाद होईल. आणा आले बाळासाहेब. आणा हा रामभाऊला दवाखान्यात घेऊन गेलतो. काय झालं माझ्या भावाला. पगड्या मेला नाही तुझा भाऊ. बस खाली खाली बस. काय बोलताय खाली ऐकून घे पुरं. डॉक्टरकडे न्याला तर ह्याने थंड खाते दुधाचं खाते आईस्क्रीम खाते भजे खाते वाडा खाते. छातीत झालाय कप. छातीला लागलाय गारडा. आणि डॉक्टर म्हणलं जर ह्यांचा छातीतला कप नाही बाहेर पडला ह्याला बिर्ला हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल मुंबईला. अण्णा केवढ्यात पडली. आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं गोड खाऊ नका 8 दिवस. तळलेलं खाऊ नका. दुधाचा पदार्थ खाऊ नका. नाही म्हणलं मी बासुंदी खाणार म्हणतोय तिथं डॉक्टरला मला म्हणले शो शाना नाही. आता मला माहितीये का जीव गुतलाय भाऊला बासुंदी पाजायची म्हणजे औषध पाजतोय तू मारायचं. आता मला माहिती होत त्यांना डॉक्टरने वर्ज करायला लावले म्हणून. अण्णा ह्याला काय माहिती पोराला. पण ह्याचं चाललंय मागाच्या पासून भाऊला बासुंदी पिऊ द्या. हे बघ बर डॉक्टर सांगतात तुम्ही दुधाचं काय खाऊ नका. ह्यो म्हणतोय आजचे दिवस मला बासुंदी पिऊ द्या. बाळासाहेब म्हटले मरेल बरं का माणूस. त्यामुळं वहिनी मी पाया पडतो त्याला दुधाचं थंड तळल्यानं काय देऊ नका. ह्याला आचबेज राहत नाही मरेल येऊ अक्षरशः. बरोबर आहे. नाही मी काय म्हणतोय माहितीये का हे म्हणतात ती बरोबर आहे. भाऊ काके ध्यान होईन तसं खात या रातभर किरमाट ढेकर देत या. हा ती ढेकर महत्वाचं नाही. ती डॉक्टरनी सांगितलंय ना ते महत्वाचं. हे जावाय बापूना डॉक्टरच नाही कुणी ब्रह्मदेवान सांगू दे ऐकत नाही कुणाचं. ठेवू नका घरात बासुंदी. करायचं काय मग आता. करायचं काय एवढं बासुंदीचं. हो आमच्यात बासुंदी केली की काय भाऊ घरात पेशंट मरायचे टीव्ही ठपलंय आणि बासुंदी केली तुम्ही. आम्हाला तर काय माहिती. कळून देऊ नका त्याला का पिल्ला का. थांबा आयडिया सांगतो. जावाय बापू यायच्या आधी आपण 3 खाऊ आणि निम्मी अर्धी बाळासाहेब तुम्ही घेऊन जा. नको मारण आपल्याला. जीवापेक्षा प्यारे काय नाही भाऊ मारायचीच वाट बघ. आणि मेला की तुला तू पहिल्यापासून टापलाय माझ्या मित्राचे जेव्हा आपण संपू सगळे मिळून आहे का नाही. मला घरी वाट बघते मला नको. बाळासाहेब मी सांगतो म्हणून निम्मी दे त्यांना आणि आपण 3 निम्मी अजिबात ठेवू नको. ऐका एक टिपका सुद्धा ठेवू नका. जावायच्या जीवापेक्षा पटकी मला जाऊ द्या. काय झालं मला दुर्गा वाट बघते. 2 मिनिटं लवकर हुडका येईल त्या वहिनी. होय बरं काका अजून काय म्हणलं. काय नाही म्हणलं.
मरणाची भूक लागली गाड्या. शिमा, अ शिमा, सौभाग्यवती या बाहेर. मस्तपैकी हवेशीर जेवाय वाडा, आणा शाही भोजन. घरात बसा की आता जेवायला. नाही ना, इथंच बसतो. तुम्ही जेवलाय का? आम्ही होय नाही. नाही मग 2-2 घास सगळीच खाऊ ना. आणा ना पटकन बासून द्या, लय भूक लागली. बासुंदी नाही, बासुंदी नाही, भाजलेलं वांग आणि कोरड्या रोट्या दे बाबा. ओ अण्णा, माझा आहार ठरवणार तुम्ही कोण? मी एवढं कष्ट करून बासुंदी आणली, आपल्या सगळ्यांसाठीच आणली की. तुमच्या जीवापेक्षा बासुंदी लय महत्वाची नाही. काय झाले अण्णा माझ्या जीवाला? नॉर्मल कप झालेला आहे. नाही नाही, हे तुम्हाला नॉर्मल वाटते, पण डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलंय? हा, दुधाचा पदार्थ, तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ असलं आसार बसरा अजिबात काय खायचं नाही. ते काय खायचं काय नाही मी आज माझं मी ठरवणार. तुम्ही मला तत्वज्ञानाची द्यायची गरज. शिमाचा बासून द्या. पण डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला गोडधोड खायचं नाही. कोणी सांगितलं डॉक्टरांनी? तुमच्या काळजीपोटी बोलतोय ना, ऐकत जीवलग जावं मित्र संघ कधीतरी. होता म्हणून तरी बरं झालं. नाहीतर काय, तिचं नसतं तर आज आम्हाला काय कळलं माहिती नसतं झालं? तुम्हाला की कुठला आजार झालाय ती. आला का बाळ्या त्याच्या घरी उलटला होता आणि ही चालता होय. हो काय सांगितलं त्यांनी? तो मला गोड खायचं नाही, दुग्धजन्य पदार्थ काय खायचे नाही, हा. तेलकट नाही. अजिबात नाही. ज्याला डॉक्टरनी सांगितलंय गोड खात जाऊ नका, फुटाय झालाय, ती हाणतोय आणि मला तंदुरुस्त माणसाला म्हणते मला काय झालं ऐका. आण बासून भाव ऐका ऐकत चला. सगळे आजारी पेशंट अशीच म्हणतात मी तंदुरुस्त आहे तंदुरुस्त आहे. तुम्हाला मुंबईला ऍडमिट व्हायचंय का? ए गाना मी जीव हसडी ना बाहेर काढायचे वळू दे मला. पुढे बोलतो गाड्या शिमा बासून द्या चल. ऐका तुमच्या काळजीपोटी बोलतेत सगळी. मला एवढं गोंधळ करू नका. म्हणून वाटोळ करावं लागलं आपल्याला. इला वाट लवकर लावली ती बरं झालं. मग काय काही ऐकत नाही माणूस अजिबात. बळच संपवली आम्ही बासून काय उरलेली बाळासाहेबाला म्हणलं घेऊन जा, तुमच्यापेक्षा प्यारी नाही. ए मला बाकीची दुनियादारी माहित नाही रे. मला आता चेता बासून दे पाहिजे, मी कोणाचं ऐकणार नाही. आता टिपूक नाही राहिलं कुठं आणू बासून. आता अहो जावाय बाप्पू बासुंदी संपवावं लागली आम्हाला. कशी कशी संपवली आम्हाला ह्यांनी. पावशेर मी तर एकट्याने जीव पेलो 1.5 लिटर. उरलेली दिली बाळासाहेबाला भरून. बाळाला बी दिली. मग आता काय करणार घरात? तुम्ही काय ऐकलं नसतं, दिसल्यावर पुढे तुम्ही खाल्लं असतं. तुमच्या जीवापेक्षा बासुंदी मोठी का? आणि भाऊ आम्हाला तरी का पिऊ वाटते होय? अहो मी तर गाला जसं तोडा लावला ना तसं तुमच्या नावचं 2 थेंब इकडे शिपाडलं हाय का नावांना. मला असं वाटतंय तुम्हाला डोक्यावर उभं करावं आणि सगळे बासुंदी वकायला लावावी आणि कुत्र्याला घालावी. अरे मी तुम्हाला सुट्टी देणार नाही. मी माघारी असतोवर मला 10 लिटर घरात बासुंदी पाहिजे. आता जातून बाळ्याला हाताखालच करतो. बाळ्याला सुट्टी नाही आणि माघारी लाव तुम्हाला बी नाही. बाळ्या जावाय बापू अहो उपाशी राहू नका. तुमच्यासाठी कोरड्या रोट्या आणि वांगी भाजलेली खाऊन जावा. काकी संध्याकाळी भूक लागली ना तीच परत वाढ. ही पेशंट असलं वावडा असेल ना ती मागतच माणूस. नको 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 अण्णा तुम्ही बरोबर बोलला बरं का. बरोबर आहे. जहर मागतय माणूस. त्याला सुट्टी नाही भाड्याला. अण्णा बाळ्या दिसला का? अहो आता इतक्यात गेला. मला म्हणलं बासुंदी घ्यायची का? घेतली तुम्ही. आता नको म्हणलं. अहो नको मला. तुम्हाला बासुंदी प्या म्हणला? हो. प्याला का मग तुम्ही? नाही मी म्हणलं नको तर बळच पाहत होतो तुम्हाला. बळच पाहत होता? हो. अण्णा तुमच्या माहितीसाठी सांगतो, बायाच्या बी माहितीसाठी सांगतो. तुम्ही जर माझी बासुंदी प्याला असता तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, बायाच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची ही ब्यावला दे राहिलेली 5 एकर फुकीन बाळ्याला ताणून नादच पुरा करणारे. ए बाळ्या ए बाब्या बाळा दिसला का तुला? बाळा दिसला का? हा दिसलं भाऊ. मग दिसलं की. कुठे गेलाय? अहो काय होय भाऊ, आज त्यांचा वाढदिवस आहे का हो? ए कोण मला वाढदिवस त्याचा? अहो ती का नाही बासुंदी वाटत मला एक तांब्या भरून दिली आणि 1 तांब्या पिलो मी. लय भारी झाली या. आता तुम्ही बासुंदी प्याला? अहो 1 तांब्याने घरी नेलं या. बासुंदी माझी होती. विचारलं का त्याला कोणाच्यात आणली बासुंदी? तुला माहितीये का कोणाच्यातली बासुंदी होती? माझ्या घरची बासुंदी चोरून. मला काय माहिती? तू आहे का जबाबदार त्याला? वाक तिकडं कुठे गेलाय? कुठे गेलाय सांग की. टाकी बशी. ए बरा जोगा बासुंदी बासुंदी वाल्या उभा
ए बाळा उभा राहा. ए बासुंदी वाड्या थांब. काहीतरी गैरसमज करू नका तुम्ही. सोडा तुम्ही. काय सोडा? हा जिथं तिथं जाऊन सांगताय बाई सुभाषरावने असं केलं तसं केलं. लय खवट आहे तुम्ही. बदामी नजर आहे तुमची. काय मी काय केलं? माझ्या मेहुणीला काय म्हणता चॅटिंग करता काय तुम्ही? काय संबंध मेहुणीचा? मेहुणीने की असं केलं. दुसरा कोण असता पाहिजे वा असा रागाला असता का मी पण पाटील आहे मग सोडलंय मग. मी त्यांच्या मुक्त्या मी तुमच्यामुळं हे पाटील मला भांडताय तुमच्यामुळं. मारू दोघं मारू हात लावायचा. दोघं मारू. अंगाला हात लावायचा नाही. कशाला सांगितलं? पाटलाला काय सांगितलं? मेहुणीला फोन करतोय कालपासून शिवाय देते मला. काय संबंध आहे? मी कुठे सांगितलं? पाटलाच्या मेहुणीचा महत्वाचा विषय ना माझ्या बासुंदीचा विषय काय? कोण जबाबदार? कसली बासुंदी? बासुंदी म्हणजे 5 लिटर बासुंदी बाळाने आणली वाटली तुझ्यात. तुझ्या घरचे काय रे? राजकारणी माणसाचं खाण्यापिण्याशिवाय कशात लक्ष नाही. इथं माझं मेहुणीचं पडलंय हिथं उगा. तुमच्या मेहुणीचा तसाच पडू द्या. माझा बाळासाहेब का खोटं बोलत नाही. माझा बाळासाहेब कवापासून माझा लावा बरं गरीबाला हात लावा. काय झालं तुमच्या बासुंदीचं? सुभाषराव अक्षरशः मी बासुंदी आणली होती 5 लिटर. ह्या नालायकानी हो आणि माझ्या घरनं बासुंदी त्याने आणली आणि अख्ख्या गावाला वाटत सुटला. बासुंदी ह्याच्यात या काय तुझा तो भाग. अयो बरं झालं. ही बासुंदी मग काय तर ही बासुंदी का अख्ख्या गावाला वाटून मोकळा झाला. ठेव माणूस माणसात माणूस ठेवतोय का नाही? असं करू ठेवलाच बेकार काज्या झाला या. आपण काय करू सगळी 4 जण बसू आता इथं आणि व्यवस्थित चर्चेतनं मार्ग काढू. बसायला न उठायला मोकळा. मी माझ्या घरी चाललो. तू बस आणि मी तुला बसच तवर हाणतो. सोड मला. थांबा. लावर बाळासाहेबाच्या अंगाला हात. आता फाडून टाकीन दोघाला. कुणाला फाडीन मी. मुच्छाड बायको ऐकत ना इंटरनॅशनल पडराला धमकी देतो काय? वाटलाला धमकी देतोय काय तो? सोड मला. काही घडू शकतो. मजुरावर अन्याय जर करता काय तुम्ही? आयुष्य गेला दुसरे अन्याय करण्यावारी. बाळासाहेब तुम्ही का त्यांच्या घरी खोटं सांगून बासुंदी पळवून आणली बरं? तुमच्या तिथनं घरनं मला ह्या माणसाने नेलं. म्हणला बाळासाहेब तुला डाब्यावर जेवाय घालतो आणि ह्याने मला दिवसभर रानात काम करून घेतलं, खाया काढून घेतलं, आणखीन गाया धुवून घेतल्या आणि जा चल म्हणला डाब्यावर. तिथं गेलो तर त्या बापेच्या वडापाव मध्ये नेलं सेंटर मध्ये आणि तिथं मला वडापाव द्यायला आणि त्याने गपचिप सांगितलं ह्याला तळलेल्या मिरच्या देऊ नको, कच्च्या मिरच्या चाल. कालपासून माझ्या पोटाची गडबड चालू झाली. कोण जबाबदार? काल लगेच राग आला वय तुझे बासुंदी गेली. नाही रामभाऊ पाठीच मारा. पण गरीबाच्या पोटावर मारताय तुम्ही. त्याच्यामुळे गरीबाचा आत्मा लागल तुम्हाला. मग पुढे जेवायला काय गेला नाही तुम्ही? नाही माणसाने मला पाणी पाजून जाम केलं. पोट माझं फुगलं पाका अक्षरशः. रामभाऊ मग किती चुकीचं आहे वही. काय 1000 रुपये गेला असतं राव जेवायला. त्या बिचाऱ्याला वडापावून पाणी चारून जाम शिवाय मिरच्या कच्च्या मिरच्या. पाटील बाळूची माझी लय मैत्री. पण म्हणलं पैसे नव्हतं म्हणून मी आपलं तेही केलं. तुम्ही लय समाजसेवक म्हणून मला तत्वज्ञान दिलं पाटील. इतकं तुम्ही दानशूर आहे तर एखाद्याला का नाही पंक्तीची पंक्ती बसवत. पण सुभाषराव झाली चूक माझी झाली. अरे पण तुझ्याकडे पैसे नव्हते तर मला सांगायचं ना. मी काय तुला म्हणत होतो ढाब्यात जेवाय घाल म्हणून. सुभाषराव नेले मला कच्च्या मिरच्या चालल्यावर आग होती माझ्या तोंडाची अजून. आपण ह्यांनी कशा चारल्या? सुभाषराव ऐका कच्च्या मिरच्या द्या म्हणून. त्या बापूच्या पोरांनी सांगितलं मला. त्या मी सांगितलं बापूनी सांगितलं. मी सांगितलं या रामभाऊनी सांगितलं याला कच्च्या मिरच्या चाल म्हणून. बाळू थांब मी सगळं सांगतो. का मला मी सांगितलं त्याला की कच्च्या मिरच्याचा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. पण मैत्रीत खोटी प्रतिष्ठा काय कामाची नाही. मला रात्रपासून झोप नाही. आणि अक्षरशः म्हणलं आता बासुंदी आणावी. 1-2 माणसं बी बोलावली होती आणि ती माणसं गेली. त्या माणसासमोर ह्यांनी राडा केला असता, कालवा केला असता. हे सगळं प्रकरण पुढं आल्यावर. पण मग मी बाळू ऐक माझं ऐक बाळा. पण म्हणलं ती माणसं गेली की बाळूला पण बोलवायचा. पण ह्यांनी सत्यानाश केला. अख्ख्या फॅमिलीने पिली बासुंदी ह्यांनी वाटली. पागड्या मला नव्हता बोलवणार. मला म्हणलं घरी जा म्हणून मी सगळ्यांना देखता बोलवायचं नव्हतं. बाळू तू राडा करतो. मी सगळ्या आलीत बासुंदी वाटली. चुकी तुमची होती. तुम्ही जर ह्यांना जर वडापाव चारून मिरच्या चारून जर हे केलं नसतं आज कशाला तुमची खोड मोडली असती? बरं मला सांगा बाळासाहेब ह्यो माणूस मला कालपासून नाही मला सांगा रामभाऊ चुकला म्हणून बाळासाहेब हुकला आणि सुभाषराव सांगा मी माझ्या इज्जतीचा प्रश्न शेवटचं सांगतो बाळासाहेब.
खरं काय ते सांगा माणसाला. जाऊ द्या सुभाषराव जाऊ द्या. घसरू नाही पाय घसरला. जाऊ द्या. कसं इज्जतीचा प्रश्न आहे. सुभाषराव तुमचा ऐका पाटील तुमचा सुभाषराव थांबा मी मिटावतो पाटील बासुंदी वाले थांबा थांबा की पाटील तुम्हाला पटतंय का बातमी येईल पेपरात कोणी शूटिंग बिटिंग व्हिडिओ केलं तर म्हणतात बघा जबाबदार माणसं भांडतात. पाटील कसं आहे माहितीये का मी म्हणतो सुभाषरावचा एक पाय घसरला. तुमच्या मिवणीला अक्कल नको चॅटिंग करते रासार कसला पाय घसरलाय आणि कोणी चॅटिंग आपण हे जाऊन नंतर मिटिंग घेऊ की बसून नको बाबा. ऐका तिथंच मिटव. सुभाषराव ही झाली चेष्टा पुरे झाली. सुभाषरावनी मला सांगितलं तसलं काय ती चॅटिंग बिटिंग करत नाहीत. तुमचा फोन सुभाषरावनी घेतला आणि एका मिनिटात त्या बिचारीने सांगितलं होतं की असा असा कार्यक्रम आहे तुम्ही सगळे या तुमचा मित्र परिवार आहे आणि बाळूनी काढी टाकलं. सांगण्यावर फरक नाही पडणार ह्या पाटलाला. बाळासाहेब तुम्ही खरं सांगा पाटलाला. पाटील आपला सुभाषराव निष्कलंक माणूस आहे. स्वच्छ माणूस आहे. तांदळासारखा माणूस आहे. पण मी अशी का काडी लावली माहिती का तुम्ही सुभाषरावला घेऊन परस्पर रामभाऊला मला ठेवून जेवाय गेला. म्हणलं लका लका यांच्या कामाला बाळ्या लागतो या आणि जेवायला म्हणलं की दोघच गेले ती म्हणलं काडी टाकावी. आणि त्या चिरसलीवर मी बाळ्याला ढाब्यावर घेऊन जाणार होतो. घरी गेलो तर 1000 रुपये खिशात होतं ते बी बायकोने खराचलं. अन्नाच्या मटणावर 100 रुपये राहिलं. मग माझ्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला. मला जाऊ द्या काही करून रानातली कामं पटापटा उरकायची आणि बाळ्याला ढाब्यावर न्यायचा. अरे पण राबा माझा मित्र आहे. तो मनाच्या बाळ्या खर्चून गेले पैसे उद्या घालेल परवा घालेल नाही तर नसतं घातलं तरी काय लोकांचा आहे का तो. आणि काय झालं मी 2-4 सरकारी अधिकारी बोलावली होती बासुंदी आणली होती सुभाषराव आणि झालं काय मी एक थेंब पण पिलो नाही सगळ्याला वाटली की. पण सुभाषराव मला हे मुद्दा क्लिअर करू द्या. ती बोलावली होती ह्याला त्या बासुंदीच्या राड्यात बोलावला असता ह्यानी दिघाना केला असता काही म्हणला असता इज्जतीचा प्रश्न निर्माण होतो. मग मी नंतर त्या घरी जाऊन बासुंदीत येणार होतो. सुभाषराव मी आता क्लिअर मला वाटतं का माझा मित्र उपाशी राहावा. पागळ्या मला दिली असती होय तो बासुंदी. आता गावभर वाटून सुभाषराव बर का ह्या 2 मित्राला सोडून आपण दोघ जण जेवला का नाही ही आपली चूकच झाली. त्यामुळे हे आपला बदला घेतला. आपण माफी मागितली पण एक लक्षात ठेवा मित्राचा शत्रू झाला. आपण चांगले मित्र आहोत. आपल्याला जर असे गैरसमज झाले तर त्याचा भला मोठा विस्फोट होईल. पण खात्री करायची ना आपली मैत्री. एका मिनिटात ह्याच्यावर पडदा पडेल पण आज तुम्ही जेवाय घाला. चालेल चालेल एका पायावर उभा बासुंदी घालतो. चल बासुंदी सांगतो. Thank you.